एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांवरील प्रश्नावर बोलणं टाळलं. भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांचा इशारा. युतीत असल्यानं आम्ही शांत. 56 गणेश नाईक आले तरी शिंदेंचं काही वाकडं करू शकत नाही, शीतल म्हात्रेंचा इशारा. चेहरशेक पालिश. मुंब्र्याचा रंग हा तिरंगा आहे. जितेंद्र आव्हाडांचं एमआयएमला प्रत्युत्तर. मुंब्र्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची जश्ने जीत विजय रॅली. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा. महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली. वडेट्टीवारांची माहिती. गायिका अंजली भारतींची मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका. सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना अंजली भारती यांची टीका. पुण्यात सरपंच सासू आणि मुख्याध्यापक सासऱ्याकडून पैशांसाठी सुनेचा छळ. विवाहिता दीप्ती चौधरी यांची आत्महत्या. गर्भपातासाठीही दबाव टाकल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर गर्भरिंग निदान चाचणी केलेल्या रुग्णालयात चौकशी करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना. मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता. किसान सभा आज. आंदोलन मागे घेण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. सूत्रांची माहिती. जळगावसह धुळे, येवला आणि नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह केळी आणि पपई फळबागांचं नुकसान. गायक अरिजित सिंगकडून निवृत्तीची घोषणा. अनेक चाहत्यांना धक्का. पुढे एक लहान कलाकार म्हणून शिकत राहीन, अरिजितची सोशल मीडियावर पोस्ट.